हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। मुंबई महापालिकेत मनसे भाजपसोबत जाणार नाही। भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर खुद्द राज ठाकरेंचं स्पष्टीकरण। मुंबई पालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी गणेश खडकर तर शिवसेनेच्या अमेय घोले यांची वर्णी। भाजपवर आरोप केल्यानंतर 10 दिवसांनी अजितदादांचा मृत्यू। अजित पवारांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, राज्यसभेत संजय राऊतांची मागणी। राष्ट्रवादीच्या विलीनीकरण मुद्द्यावरून शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर। चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहीत असणार? अनौपचारिक चर्चेदरम्यान पवारांचा सवाल। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करून आम्ही योग्य केलं की अयोग्य हे सांगा। छगन भुजबळांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सवाल। पुणे मुंडवा जमीन गैरव्यवहाराप्रकरणी पार्थ पवारांना दिलासा। फक्त शीतल तेजवानीवर चार्जशीट दाखल। चार्जशीटमध्ये पार्थ आणि दिग्विजय यांचं नाव नाही। बीडच्या माजलगावमध्ये आठवडी बाजारात ऊस वाहतूक ट्रॅक्टरचा अपघात झालाय। भाजी विक्रेते थोडक्यात वाचले। यवतमाळमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकाला विद्यार्थ्यांनी चोप दिलाय। विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज केल्यानं मारहाण। रेल्वे बजेटमधून महाराष्ट्रासाठी मोठ्या घोषणा। कोकण रेल्वेचं दुहेरीकरण प्रगतीपथावर, तर मुंबईत 238 एसी लोकल ट्रेन 2029 पर्यंत आणणार सेवेत। मुंबईत कचरा कराल तर 100 ते 150 पट दंड आकारावा लागेल। पालिकेकडून कचरा करणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई। कचरा करणाऱ्यांवर ॲपद्वारे कारवाई केली जाणार। महत्त्वाची बातमी समोर येते। केंद्रीय अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रातील रेल्वेसाठी यंदा 23,926 कोटीची तरतूद करण्यात आली आहे। रेल्वेच्या ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी स्पेशल कॉरिडॉर अंतर्गत कनेक्ट केलं जाणार आहे, तर 238 एसी लोकल ट्रेन 2029 पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। देशात 7 नवीन हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार होणार असून हाय स्पीड रेल्वेमुळे मुंबई ते पुणे हे अंतर अवघ्या 48 मिनिटांमध्ये कापता येणार आहे। तर कोकण रेल्वेचं ट्रॅक दुहेरीकरणाचं काम प्रगतीपथावर असून लवकरच कोकण रेल्वेची मार्गिका ही दुहेरी करण्यात येणार आहे। महाराष्ट्रात 132 अमृत भारत स्टेशनची निर्मिती केली जाणार आहे। MRBCच्या माध्यमातून आपण 238 एसी लोकलची जी ऑर्डर आहे त्याची ऑर्डर आपण देतो आहोत। त्याची टेंडरिंग ही जी प्रक्रिया आहे ही टेंडरिंगच्या प्रोसेसमध्ये आहे। याची टेंडरिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे 238 रेक साधारणपणे 2029-30 पासून फेज वाईज मॅनरमध्ये मिळतील अशी अपेक्षा आहे। 2 महत्त्वाचे कॉरिडॉर हे मुंबईहून पुण्याला आणि पुण्यावरनं हैदराबादला जोडतात। मुंबईवरनं पुण्याला जो हायस्पीड कॉरिडॉर जोडणार आहे, या कॉरिडॉरच्या माध्यमातून मुंबई पुणे हे अंतर केवळ 48 मिनिटाचं उरणार आहे। याचप्रमाणे पुण्यावरनं हैदराबादला जो कॉरिडॉर जोडला जाणार आहे, त्या कॉरिडॉरच्या माध्यमातून पुणे ते हैदराबाद हे जे अंतर आहे ते 1 तास 55 मिनिटं इतक्याचं राहणार आहे। कोकण रेल्वेमध्ये जे ट्रॅक आहेत त्या ट्रॅकचं अपग्रेडेशन, तिथे जे टनल्स आहेत त्या टनलचं स्ट्रेंथनिंग म्हणजे बळकटीकरण आणि सोबतच कोकण रेल्वेमधील ट्रॅकचं दुहेरीकरण याचे DPR आता प्रगतीवरती आहेत आणि ते ॲप्रुव्हलच्या फेजमध्ये लवकरच जाणार आहेत। त्यांना ॲप्रुव्हल मिळाल्यानंतर कोकण रेल्वे देखील ती दुहेरीच्या दृष्टिकोनातून कोकण रेल्वेची मार्गिका ही देखील दुहेरी होईल आणि त्यातून आत्ता जाणाऱ्या गाड्यांची संख्या कोकण रेल्वेवरती निश्चितपणेच वाढवण्यात येईल। देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्यांदा अर्थसंकल्प मांडलाय।
बजेटनंतर नेटवर्क 18चे ग्रुप एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी अर्थमंत्र्यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली। या विशेष मुलाखतीत त्यांनी अर्थसंकल्पातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय। पाहूयात। आम आदमी को क्या मिला? मैं मानती हूँ बहुत कुछ मिला है, क्योंकि ग्रामीण इलाका में शुरुआत करती हूँ महिला से। जी। वो शी मार्ट जो हमने अनाउंस किया है वो क्या है? सेल्फ हेल्प ग्रुप्स में महिला जो रहते हैं उनको ग्रुप में ही रहना और उनका छोटा मोटा काम करना सिर्फ वो नहीं है, उससे बाहर आकर के एंटरप्रेन्योर बनाना चाहते हैं अपने आप को। शी मार्ट के द्वारा वो हो पाएगा। लखपति दीदी का सक्सेस गांव-गांव में बात करने लगे और लोग समझते हैं उससे क्या इम्पैक्ट हुआ है, इसीलिए वो एक बड़ा सा कदम रूरल महिला के लिए। ग्रामीण युवा के लिए ही डिस्ट्रिक्ट में 1 मिनट पहले आपको एक्सप्लेन कर रही थी, एआई ट्रेनिंग युवा के लिए कैसे मिल पाएगा, सरकार उसमें कैसे इन्वेस्टमेंट कर रही है। लड़कियां लड़कों को उधर ही बेनिफिट एआई सीखने के लिए। और साइंस एजुकेशन में महिला आने में दिक्कत इसीलिए होता है कि उनका रहने का व्यवस्था नहीं होता। जी। हर एक डिस्ट्रिक्ट में, जिला में एक महिला हॉस्टल बनाने का ये काम जो अनाउंसमेंट हुआ कल बजट में, वो रूरल महिला के लिए, रूरल लड़कियां जो कॉलेज में आने के लिए। तर मालेगाव महापालिकेत रोज वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडतायत। 2 दिवसांपूर्वी भाजपचे 2 आणि काँग्रेसचे 3 असे 5 नगरसेवकांनी एकत्र गट स्थापन केलाय। भारत विकास आघाडीची स्थापना करून तशी आयुक्ताकडे नोंद केली होती, मात्र टीकेनंतर भाजपने या गटातून माघार घेतलीय। दोन्ही पक्षाचे ध्येय धोरण वेगवेगळे असल्यामुळे आम्ही वेगळे होत आहोत, त्यामुळे आमच्या गटाची नोंदणी करण्यात येऊ नये असं पत्र भाजपच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांना दिलंय।